हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 ची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। पद आहेत लिपिक, शिपाई, हमाल आणि एकूण प्रश्न आहेत 25। वेळ आहे 30 मिनिट। चला तर बघूया। प्रश्न क्रमांक 1, भारताच्या GDP मध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? उत्तर आहे 178 बिलियन डॉलर। प्रश्न क्रमांक 2, ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिरीज नेटवर्कमध्ये सामील झाले आहे? तर कोझिकोड हे शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिरीजमध्ये सामील झाले आहे। प्रश्न क्रमांक 3, मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित बनतो, परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, हे विधान कोणी केलेलं आहे? तर हे विधान पंडित नेहरू यांनी केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर स्वराज्य पक्षाचे ध्येय हे ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य स्थापन करणे हे होते। प्रश्न क्रमांक 5, खाई त्याला खवखवे या म्हणीला विरुद्ध म्हण कोणती आहे? तर कर नाही त्याला डर नाही ही म्हण त्याला विरुद्ध आहे। प्रश्न क्रमांक 6, शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा ह्या त्रयीमध्ये जे गुप्त उत्तमत्व आहे त्यांचा सर्वगुण विकास असे कोणी म्हटले आहे? तर महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन रिकामी जागा या पिकाखाली आहे? तर कुठल्या पिकाखाली आहे? ज्वारी या पिकाखाली। प्रश्न क्रमांक 8, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? तर हे रणांगण भारतात हरियाणा या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 9, मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? मिझोराम राज्याची राजधानी ऐझवाल आहे। प्रश्न क्रमांक 10, उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर पूर्व भारतातील सर्वात लोकटाक तलाव हे मणिपूर या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 11, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? तर भारताच्या उत्तर सीमेवर हिमालय पर्वत वसलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, सूर्य सिद्धांत हा कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला आहे? तर वराहमिहिर या ग्रंथकाराने सूर्य सिद्धांत लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? तर रिहंद या प्रकल्पात गोविंद वल्लभ सागर जलाशय आहे। प्रश्न क्रमांक 15, मूळ संख्यामध्ये फक्त 2 या एकाच समसंख्येचा समावेश होतो, किती? 2। प्रश्न क्रमांक 16, अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते? तर मलाक्काची सामुद्रधुनी लागते। प्रश्न क्रमांक 17, क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात सांगा जरा। क्रिकेटमध्ये एका संघात किती खेळाडू असतात? तर 8। किती असतात? 8 खेळाडू असतात। पुणे जिल्ह्याचे प्रश्न क्रमांक 18, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर बघा मित्रांनो, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आता सध्याचे अजित पवार आहेत। प्रश्न क्रमांक 8, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत दादा पाटील आहेत। कोण आहेत? चंद्रकांत दादा पाटील। सॉरी फ्रेंड्स, थोडं चुकून झालंय। प्रश्न क्रमांक 19, संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? कोठे आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी? संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? आळंदी। कुठे आहे? आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 20, पानशेत धरण पुण्याच्या कोणत्या तालुक्यामध्ये येते? कुठल्या तालुक्यात येते पानशेत धरण? पानशेत धरण कुठल्या तालुक्यात येते? पानशेत धरण हे वेल्हे
वेल्हे, पुण्यामधील वेल्हे या तालुक्यात पानशेत धरण आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? पहिले कोण होते? श्री विद्यासागर राव. कोण होते पहिलं? श्री विद्यासागर राव. आणि आता कोण आहेत? श्री विद्यासागर राव. आता कोण आहेत? सांगा लवकर, कोण आहेत? श्री रमेश बैस. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आता? श्री रमेश बैस. प्रश्न क्रमांक 22. 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 26 जानेवारी हा दिवस सर्वांनाच माहिती आहे काय म्हणून साजरा करतात. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतात. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे विद्यमान अर्थमंत्री विचारलेले आहेत, म्हणजे जे नुकतेच आता झालेले आहेत विद्यमान अर्थमंत्री. अगोदर कोण होते? सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री होते. आता कोण आहेत? अजित पवार. कोण आहेत? अजित पवार. आता कोण आहेत अर्थमंत्री? अजित पवार. सध्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार. प्रश्न क्रमांक 24. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अभयारण्य हे कुठल्या जिल्ह्यात येते? ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा अभयारण्य येते. प्रश्न क्रमांक 25. भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते? भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू. कोण होते? पंडित नेहरू. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत हे. तर याच्यामधले क्वेश्चन खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जिल्हा न्यायालय भरतीच्या दृष्टीने. तर प्लीज नक्की सॉल्व करून बघा. आणि आता अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. मी आता पेपर सिरीज चालू केलेली आहे जिल्हा न्यायालय भरती. तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सो फ्रेंड्स,